नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समोर। या ठिकाणी यायचं कारण असंच आहे की शिक्षण विभागातला गोंधळ उडविणारी बातमी तुमच्यासमोर मी दाखविणार आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातला हा शैक्षणिक गोंधळ आहे म्हणावा लागेल। 21 वर्ष सेवा करणाऱ्या प्राध्यापिकेवर 11 वर्ष संघर्ष करण्याची वेळ आल्याची ही बातमी आहे। तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला ही जी महिला आहे, 21 वर्ष सेवा करून 11 वर्ष सतत संघर्ष सुरू या महिलेच्या वाट्याला आलेला आहे। आणि नेमकी काय परिस्थिती आहे, यांच्यासोबत काय घडलेलं आहे, हेच या बातमीच्या माध्यमातून मी इथल्या स्थानिक प्रशासनाला आणि विद्यापीठाच्या प्रशासनाला दाखविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। मी पाटील निकिता लक्ष्मणराव, प्राध्यापिका डॉक्टर पांडुरंग जानका मॅडम ही माझी आई आहे। त्या 1997 पासून 2018 पर्यंत महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड येथे सिनियर लेक्चरर म्हणून कार्यरत होत्या। 2016 मध्ये संस्थेचे काही मेंबर कोर्टामध्ये त्यांनी तक्रार केली आणि त्याद्वारे कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण असते वेळेस प्रभारी प्राचार्य आशा गीते मॅडम यांनी त्यांना चुकीच्या पद्धतीने कुठलाही वरिष्ठांचा आदेश नसताना त्यांना सेवा समाप्तीचं पत्र दिलं, कुठलीही पूर्व सूचना न देता। प्रभारी प्राचार्य आशा गीते मॅडम यांच्या अप्रूव्हल मध्ये सरळ स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की त्यांना कुठलाही आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये। तरी सुद्धा त्यांनी माझ्या आईला सेवेतून कमी केलं। तसेच 6 महिन्याच्या अगोदर दुसऱ्या एका प्राध्यापिकाच्या संदर्भामध्ये विद्यापीठाने त्यांना माहिती मागवली होती, तर त्यांनी त्यावेळेस त्या पत्रामध्ये असं लिहून दिलं की मला कुठलाही आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये, त्यामुळे मी त्यांच्या विरुद्ध कुठलीही ऍक्शन घेऊ शकत नाही। मग फक्त 6 महिन्याच्या नंतर त्यांना माझ्या आईला समाप्त करण्याचा अधिकार कसा काय प्राप्त होऊ शकतो, हा माझा प्रश्न आहे विद्यापीठाला किंवा संस्थेला। तसेच ज्या फाउंडर मेंबरनी बसापुरे सर यांनी माझ्या मम्मी विरुद्ध तक्रार केली, त्यांच्यावर स्वतःवर इंगोले कमिटी, जे विद्यापीठाने इसवी सन 2003 मध्ये इंगोले कमिटी स्थापन केली होती, त्या कमिटीचा अहवाल असा आहे की बसापुरे सर यांनी संस्थेमध्ये खूप काही घोटाळे केलेले आहेत, जसे की चुकीचे रेकॉर्ड तयार करणे, मयत लोकांच्या लेटर पॅड वरती अपॉइंटमेंट लेटर पाठवणे वगैरे असे खूप काही अंधाधुंद कारभार तिथे केलेला आहे। तर त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा असा आदेश दिलेला गेलेला असताना त्या कमिटीच्या अहवालावर कुठलीच ऍक्शन घेण्यात आली नाही। तसेच त्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड या संस्थेवर जवळजवळ 10 कमिटी स्थापन करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्राध्यापकांच्या अनियमित सेवेसाठी, पण त्या 10 कमिटींपैकी कुठल्याच कमिटीचा निकाल अहवाल लक्षात घेऊन कुठल्याच कमिटीच्या अहवालाद्वारे ऍक्शन घेण्यात आली नाही। फक्त आणि फक्त माझ्या आईच्याच बाबतीत जी कमिटी स्थापन करण्यात आली, ती कमिटी 15 दिवसात स्थापन करण्यात आली। 15 दिवसात त्यांचा अहवालही तयार झाला आणि त्यांनी त्याच 15 दिवसामध्ये माझ्या आईचं अप्रूव्हल सुद्धा रद्द केलं। माझा विद्यापीठाला हा प्रश्न आहे की जर तुम्ही 2001 पासून 2018 पर्यंत अशा 10 समिती स्थापन झाल्यानंतर तुम्ही एकाही समितीच्या अहवालानुसार कुठल्याच मेंबरवर ऍक्शन घेत नाही, कुठल्याच प्राध्यापिकावर ऍक्शन घेत नाही, कुठल्याच प्राध्यापकावर ऍक्शन घेत नाही, मग फक्त आणि फक्त माझ्या आईच्या बाबतीमध्ये कमिटी स्थापन करून लगेच त्याच्यावर 15 दिवसात अहवाल सुद्धा प्राप्त होतो आणि 15 दिवसात त्याच्यावर अप्रूव्हल सुद्धा रद्द होते, हे असे का करण्यात आले? दुसरा प्रश्न माझा विद्यापीठाला असा आहे की जर तुम्ही एक कमिटी स्थापन केली होती, पहिली कमिटी ही बारीक कमिटी स्थापन झाली होती बारीक सरांची, तर त्या कमिटीचा अहवाल नंतर तुम्ही दुसरी कमिटी स्थापन केली, दुसऱ्या कमिटी नंतर तुम्ही परत तिसरी कमिटी स्थापन केली, तिसऱ्या कमिटीचा अहवाल हा डॉक्टर मोहन खताळ सर आणि RD देशमुख सर यांनी दोघांनी सखोल चौकशी करून कमिटीने अहवाल सादर केला। त्या अहवालामध्ये स्पष्टपणे मेन्शन आहे की विधी विभागाचा अभिप्राय घेऊन प्राध्यापक चिल्लरगे सर आणि प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग मॅडम यांची नियुक्ती सारखीच दिसून येते, तर विधी विभागाचा अभिप्राय घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असा तिसऱ्या कमिटीचा अहवाल आहे। तर तिसऱ्या कमिटीचा अहवाल न लक्षात घेता, पहिल्या कमिटीचा अहवाल न लक्षात घेता फक्त आणि फक्त दुसऱ्या कमिटीच्या अहवालाद्वारे तुम्ही माझ्या आईला सेवेतून कमी कसं करू शकता, हा माझा प्रश्न विद्यापीठाला आहे। तसेच
तसेच 2021 मध्ये शिक्षण अभिनव कार्यक्रम झाला विद्यापीठामध्ये झाला होता. त्या ठिकाणी शिक्षण मंत्री साहेब आणि संचालक साहेब पुणे हे उपस्थित होते. त्यावेळेस आम्ही निवेदन दिलेलं. त्या निवेदनानुसार संचालक साहेब यांनी पुणे येथे आपलं सुनावणी घेण्यात आली पुणे येथे. त्यांनी त्यामध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की नैसर्गिक न्याय हक्क तत्वानुसार मॅडमला पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात यावं. त्याही संचालक साहेबांच्या अहवालाचा कुणीही विचार न करता माझ्या मम्मीला अद्याप न्याय दिलेला नाहीये. संचालक साहेब सुनावणी घेऊ शकतात न्यायप्रविष्ट प्रकरण असून सुद्धा. विद्यापीठामध्ये कुलगुरू साहेब न्यायप्रविष्ट प्रकरण असताना सुनावणी घेऊ शकतात. मग जॉईंट डायरेक्टर सर किंवा मग उपकुलसचिव यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही न्यायप्रविष्ट प्रकरण असताना तुमचं कुठलीही सुनावणी ठेवू शकत नाही म्हणून. जर त्यांचे वरिष्ठ सुनावणी ठेवू शकतात तर मग जॉईंट डायरेक्टर किंवा उपकुलसचिव कसं काही सुनावणी नाही ठेवू शकत, हाही प्रश्न उद्भवतो. हा जे सगळा कारभार सुरू आहे, या सगळ्यामुळे माझ्या मम्मीवर अन्याय होतो आहे. त्या सगळ्याचा परिणाम एकमेव आमचा आधार आमची मम्मी आहे आणि त्यामुळे आमच्या पूर्ण कुटुंबाला उपासमारीची वेळ आलेली आहे. आमचं शिक्षण बंद आहे. आम्हाला फीस भरण्यासाठी सुद्धा पैसे नाहीयेत. तर या सगळ्याचा जे काही जे अभाव होतोय आमच्या दैनंदिन आयुष्यावर, तर या सगळ्यासाठी माझी विद्यापीठाला, संस्थेला आणि जॉईंट डायरेक्टर सरांना विनंती आहे की हा असा एकट्यावरतीच हेतू पुरस्कार अन्याय करण्याऐवजी तुम्ही व्यवस्थित चौकशी करा, सखोल चौकशी करा. तसेच 2018 मध्ये हायकोर्टने जे आदेश काढला की अशी जर आणखी काही प्रकरणे महाविद्यालयामध्ये असतील तर जॉईंट डायरेक्टर आणि विद्यापीठ यांनी सखोल चौकशी करून त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी. तर 2021-22 पर्यंत ही गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नाही. जेव्हा आम्ही निदर्शनास आणून दिलं 2021 मध्ये कुलगुरूंसमोर की विद्यापीठ हायकोर्टाने 2 निकाल दिलेले आहेत. एक तर केलेलं अप्रूव्हल रद्द, ते बरोबर आहे, आणि दुसरं म्हणजे की अशी जर आणखी काही महाविद्यालय प्रकरणे असतील तर तुम्ही ती सखोल चौकशी करून त्यांच्यावरती ऍक्शन घ्या. पण विद्यापीठाने किंवा जॉईंट डायरेक्टरनी हेतू पुरस्कार कुठलाच या बाबतीत निकाल मान्य केलेला नाही. त्यांनी कुठलीच कमिटी स्थापन केली नाही किंवा कुठलाच निकाल घेतला नाही. त्यावेळेस 2021ला आम्ही वारंवार पत्र देऊन जवळजवळ 40 पत्र विद्यापीठाला झालेली आहेत. 20-25 प्रश्न पत्र जॉईंट डायरेक्टरला झालेली आहेत. एवढे पत्र दिल्यानंतर त्यांनी 2021 मध्ये कमिटी स्थापन केली. त्याचा 2023 मध्ये अहवाल आला. भोसले सरांची जी कमिटी स्थापन झाली त्यांनी 2023 मध्ये अहवाल दिला. त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की जे प्रभारी प्राचार्य आशा गीते मॅडम यांनी चुकीच्या पद्धतीने सेवा समाप्त केली. आणि दुसरं म्हणजे जे प्राध्यापक राठोड सर, प्राध्यापक बीटी पाटील सर, प्राध्यापक आशा गीते मॅडम आणि देवशेट्टे सर, आशा गीते मॅडम, या सगळ्यांचं काम चुकीचं आहे. तर त्यांना त्यांच्यावर कार्यवाही करावी असा त्यांचा आदेश असताना सुद्धा त्यांनी ही कमिटी चा अहवाल लक्षात न घेता परत एक कमिटी स्थापन केली. म्हणजे याचा अर्थ असा दिसून येतो की त्यांनी फक्त आणि फक्त वेळ काढूपणा करतायत. कमिटीवर कमिटी स्थापन करणे, कमिटीवर कमिटी स्थापन करणे आणि वेळ काढून नेणे. ती कमिटी दुसरी कमिटी स्थापन होऊन सुद्धा 2 वर्ष झाली आहेत. अद्याप त्यांनी कुठलाही निर्णय दिलेला नाही. आम्ही जानेवारीमध्ये पत्र दिलं की आम्ही उपोषणास बसू असं, तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही 15 दिवसाच्या आत तुमचा निकाल लावू किंवा त्या प्राध्यापकांवर कार्यवाही करू म्हणून. पण आता जुलै आलेला आहे तरी सुद्धा त्यांनी कुठलाच कार्यवाही केलेली नाही किंवा कुठलाच अहवाल प्राप्त झालेला नाही असं ते वारंवार फक्त एवढंच सांगतात. तर ह्या सगळ्या गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे झालेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला आता इथे उपोषणास बसण्यास भाग पडलेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माघार घेणार नाही. आमची विनंती आहे जॉईंट डायरेक्टर सरांना, विद्यापीठमध्ये कुलगुरू सरांना, प्रो व्हीसी सरांना आणि संस्थेला की असा हेतू पुरस्कार एकावरच अन्याय न करता सखोल चौकशी करून व्यवस्थित तुम्ही माझ्या मम्मीला कामावरती रुजू करून घ्या. असं एका कुटुंबाला उद्ध्वस्त करणं बरोबर नाहीये. इतकीच माझी विनंती या सगळ्यांना आहे. थँक्यू. मी प्राध्यापिका डॉक्टर पांडुरे जानका संग्राम, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड, जिल्हा नांदेड येथे 21 वर्ष सेवा केलेली आहे. मी सिनियर लेक्चरर कॉमर्स वरिष्ठ महाविद्यालयात 21 वर्ष सेवा केलेली आहे. त्यामध्ये माझे शिक्षण M.Com, M.Phil, PhD झालेले आहे. या कॉलेजमध्ये मी जवळपास सिनियर लेक्चरर म्हणून 21 वर्ष सेवा केल्यानंतरही मला सेवेतून कमी केलं गेलेलं आहे. त्यामध्ये विद्यापीठाने अप्रूव्हल रद्द केलेला आहे. अहवालानुसार 2010 मध्ये
कमिटी स्थापन केली होती विद्यापीठाने। पहिली कमिटी 2010 मध्ये, त्यानंतर दुसरी कमिटी 2015 मध्ये स्थापन केलेली आहे, त्यानंतर तिसरी कमिटी 2016 मध्ये स्थापन केली आणि या तिन्ही कमिटीने एकदा सुद्धा मला चौकशीसाठी बोलावलेलं नाही। आणि त्यामध्ये विद्यापीठाने 2001 ला जेव्हा तुम्ही अपॉइंट झाला तेव्हा तुमची एमफिल ही एमफिल पीएचडी किंवा नेट सेट ही शैक्षणिक अर्हता नाही म्हणून 2007 ला तुम्ही फुल टाइम झाला तेव्हा पण तुमची शैक्षणिक अर्हता नाही। त्यानंतर 2009 ला मार्च 2009 ला माझं एमफिल, डिसेंबर 8 ला माझं एमफिल झालेलं आहे आणि विद्यापीठाने मार्च 2009 मध्ये मला तदर्थ मान्यता दिलेली आहे। माझी जेव्हा तदर्थ मान्यता आली होती तेव्हा माझं एमफिल डिसेंबर 2008 ला कंप्लीट झालेलं आहे। अशीच या महाविद्यालयात माझ्यासारखे 2001 ला 5 कर्मचाऱ्यांची निवड झाली होती। ते आजही कामावर आहेत, सेवेत आहेत, त्यांचा पगार चालू आहे आणि माझ्या एकटीचाच अप्रूव्हल विद्यापीठाने रद्द केलेला आहे। संस्थेच्या अंतर्गत वादामुळे काही संस्थेचे सदस्य माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्या ऑब्जेक्शन मध्ये असं नमूद केलेलं आहे की प्राध्यापक पांडुरे यांची नियुक्ती नियमबाह्य दिसून येत आहे आणि त्यासाठी म्हणून यांच्यावर चौकशी करून यांना सेवेतून कमी करण्यात यावं अशी मागणी केलेली आहे। आणि त्याच सदस्यांनी मला संस्थेमध्ये 2011 मध्ये कायम केलेलं आहे आणि त्यांनीच 2014 मध्ये जेव्हा संस्थेमध्ये अंतर्गत वाद होते आणि संस्थेमध्ये पूर्वी ते संस्थेत असताना त्यांनी मला कायम केलं आणि जेव्हा संस्थेत ते स्थलांतर झालं किंवा सत्तांतर झालं तेव्हा त्या पार्टीमध्ये नसल्यामुळे त्यांनी माझं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। आणि अशा पद्धतीने जे संस्थेत काम केलेलं आहे, जे संस्थेत कायम केलेले आहे त्यांनीच मला नियमबाह्य नियुक्ती असं सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर जे आज 5 प्राध्यापक आहेत त्यांचं पण 2001 ला अपॉइंटमेंट झालेली आहे आणि त्यांचं एमफिल किंवा पीएचडी ही 2009 ला झालेली आहे। तरी सुद्धा त्यांनी 2001 ते 2009 पर्यंत पगार उचललेला आहे। 2009 नंतर आज 2025 पर्यंत आजही ते कामावर आहेत आणि 2018 ला मला सेवेतून कमी केलं गेलं कारण त्या प्रभारी प्राचार्य आशा गीते यांनी, कारण त्यांना कुठलाही विद्यापीठाच्या अप्रूव्हल मध्ये दिलेलं आहे की त्यांना कुठलाही शैक्षणिक व धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीचं त्यांना अप्रूव्हल दिलेला असताना त्यांनी नियमबाह्य पद्धतीने मला सेवेतून कमी केलेलं आहे। तेव्हा माझे प्रकरण रिव्ह्यू मध्ये न्यायप्रविष्ट होते आणि न्यायप्रविष्ट प्रकरण असताना त्यांनी सेवेतून मला कमी केलं आणि त्याची नोंद न कोर्टाने घेतली नाही, न विद्यापीठाने घेतलेली नाही, न संस्थेने घेतली नाही। त्यामुळे आजही मी संस्थेच्या सेवेपासून, कॉलेजमधील कामाच्या सेवेपासून बाहेर आहे आणि आज 2025 झाले तरी सुद्धा मला अद्याप न्याय मिळालेला नाही। 2018 मध्ये विद्यापीठाने या कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जॉईंट डायरेक्टर आणि विद्यापीठ या दोघांनी मिळून कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करून काय निर्णय आहे तो निर्णय त्वरित कळवावा असा दिला असताना सुद्धा विद्यापीठ 2018 पासून 2025 पर्यंत अद्याप कुठलाही त्यांनी निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आजही माझ्यावर हा अन्याय दिसून येत आहे। त्यानंतर जॉईंट डायरेक्टर साहेबांकडे जेव्हा सुनावणी झाली तेव्हा जॉईंट डायरेक्टर साहेबांनी मला संस्थेला रुजू करून घेण्यासंबंधित आदेशित केले। त्यानंतर जे प्राध्यापक आज कामावर आहेत त्या प्राध्यापकांची त्यांनी चौकशी सुरू करणार होते, परंतु ज्या मॅडमनी सहसंचालक टेंबळकर मॅडम यांनी बदली होऊन गेल्यामुळे त्यांची चौकशी थांबली गेली आणि त्यानंतर विद्यापीठामध्ये ही चौकशी सुरू झाली 2022 मध्ये आणि 2022 मध्ये कोर्टाने आदेशित केल्याप्रमाणे कुलगुरू साहेबांनी एक चौकशी समिती स्थापन केली। डॉक्टर भोसले सरांची 3 सदस्यीय समिती, त्यामध्ये डॉक्टर भोसले सर, मुगरवाड सर आणि घाडगे सर यांनी एक समिती स्थापन करून त्यामध्ये अहवाल दिलेला आहे आणि तो अहवाल या 5 लोकांच्या कशा पद्धतीने चुकीच्या नियुक्त्या आहेत आणि प्राचार्यांनी कशा पद्धतीने सेवा समाप्त नियमबाह्य पद्धतीने केलेलं आहे, त्यानंतर माझं कार्य केलेलं किंवा माझी जी नियुक्ती आहे ती कशी बरोबर आहे ते विद्यापीठ लेवलला
निर्णय घेण्यात यावा यासाठी म्हणून विद्यापीठ कमिटीवर ही समिती जी स्थापन झाली होती त्या समितीने अहवाल सबमिट केलेला आहे। त्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी म्हणून आणखी एक डॉक्टर पेशकार सरांची 5 सदस्यीय समिती स्थापन केली आणि त्या समिती स्थापन जानेवारी 2024 ला केली गेली होती। आज जुलै 2025 आहे, तरी अद्यापही 1.5 वर्ष होऊन गेला तरी सुद्धा या कमिटीचा अहवाल विद्यापीठाला प्राप्त झाला नाही आणि त्यामुळं सगळी ही गोपनीयता काय चालू आहे हेच आम्हाला कळत नाहीये। कारण यामध्ये जे सगळ्या संस्था, प्राचार्य आणि विद्यापीठ जॉईंट डायरेक्टर साहेबांनी आम्हाला जीपीएफ अकाउंट दिलेला आहे 2011 मध्ये, त्यामध्ये माझे आज 3 ते 4 लाख रुपये जमा आहेत। जीपीएफ अकाउंट म्हणजे पेन्शन मिळण्यासाठी दिलेला। जर माझी सेवा जर नियमित नसेल किंवा माझी सेवा बरोबर नसेल तर मला जीपीएफ अकाउंट जॉईंट डायरेक्टर ऑफिस कडून कशा पद्धतीने मिळू शकतो? माझी सेवा ही दिलेली बरोबर आहे किंवा माझं जे कार्य 21 वर्षाचं केलेलं आहे किंवा 10 वर्ष जे परमनंट कार्य केलेलं आहे ते कार्य अगदी बरोबर आहे म्हणून मला जीपीएफ अकाउंटही मिळालेला आहे। आणि एकदम माझा जो पगार जॉईंट डायरेक्टरने सुद्धा बंद केलेला आहे आणि तो का बंद केला हे आम्हाला कळालं नाही आणि शासनाकडे माझे 3 ते 4 लाख रुपये जमा असताना एकदम सेवेतून मला कुठलीही नोटीस न देता, कुठलीही सूचना न देता, कुठल्याही कमिटी समोर मला चौकशीसाठी न बोलवता मला हा निर्णय त्यांच्या परीने त्यांनी घेतलेला आहे। त्यामध्ये मला कुठल्याच पद्धतीनं इन्व्हॉल्व केलेलं नाही किंवा माझ्या समोर ह्या गोष्टी निदर्शनास आलेल्या नाहीत। आणि कोर्टाने सुद्धा, न्यायालयाने सुद्धा असं सांगितलेलं आहे की 2001 ला जर तुमची शैक्षणिक अर्हता नसेल तर अशा पद्धतीचे जर त्या महाविद्यालयात काही प्राध्यापक असतील तर त्या प्राध्यापकांची चौकशी करण्यात यावी म्हणून कोर्टाने जॉईंट डायरेक्टर आणि विद्यापीठाला आदेशित केलेलं आहे 2018 मध्ये। तरी सुद्धा विद्यापीठ कुठल्याच पद्धतीनं या गोष्टीसाठी सहकार्य करायला तयार नाहीये आणि त्यामध्ये आहेत प्राध्यापक चिल्लरगे, हे आजही शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेली नाही पण कामावर आहेत, पगार उचलतात, त्यांच्यासारखी माझी नियुक्ती आहे असं कुलगुरू साहेबांचं एंडोर्समेंट दिलेली आहे। त्यानंतर प्राध्यापक राठोड सर आहेत, प्राध्यापक गीते मॅडम आहेत, प्राध्यापक बीटी पाटील आहेत आणि प्राध्यापक देवशेट्टे सर आहेत। यांची अनियमित सेवा असताना त्यांची सेवा आजही नियमित चालू आहे। हा माझ्यावर झालेला विद्यापीठाकडून आणि संस्थेकडून आणि महाविद्यालयाकडून अन्याय आहे। अन्याय दूर होईपर्यंत मला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागणार आहे। माझं कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे। माझ्या कुटुंबामध्ये शैक्षणिक अर्हता ही विद्यार्थी करत आहेत आणि विद्यार्थ्यांना पैशाचा तुटवडा होतो, पैशाचा या ठिकाणी त्यांना पुरवठा होत नसल्या कारणाने त्यांचं शिक्षण हे अधुरं राहते की काय ही भीती माझ्या मनामध्ये आहे। त्यानंतर या ठिकाणी मला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी आणि माझं कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि हे उपोषण माझे आमरण उपोषण आहे आणि यासाठी जे मला सेवेतून कमी करण्यात आलेलं आहे ते नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीनं संस्थेचा आदेश नसताना वरिष्ठांचा कुठल्याही आदेशाचा वापर न करता या पद्धतीनं सेवा समाप्त केले। त्यामुळं माझी आई जी आज तिचं वय 65 वर्ष होतं ती या सगळ्या त्रासामुळं हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झालेला आहे आणि आजही माझी परिस्थिती मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत चाललेली आहे। त्यासाठी जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी येथे आमरण उपोषण चालू ठेवणार आहे आणि मला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे। आणि हा जे संस्थेचा गोंधळ चालू आहे, हे जे महाविद्यालयाचा गोंधळ आहे, विद्यापीठाचा गोंधळ आहे, तो काहीच उलगडत नाही। त्यासाठी माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टीतून माझी मला पूर्ववत सेवा देऊन मला सहकार्य करावं हीच अपेक्षा आहे आणि विनंती आहे। त्यासाठी मी हे आमरण उपोषण आजपासून सुरू केलेलं आहे। जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मग या ठिकाणी माझा गतप्राणही झाला तरी चालेल पण मी या ठिकाणी मला न्याय मिळेपर्यंत मी उठणार नाही। कारण हा सतत होत चाललेला अन्याय मला आता सहन होता कामा नये। कारण सतत भूलताप देणे, सतत वेळ काढून देणे, सतत कोणत्याही गोष्टीला दाद न देणे
आतापर्यंत जवळपास 1000 चक्रा मी विद्यापीठात मारलेल्या आहेत. पण एक महिला म्हणून शासन एवढं महिलांना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी तत्पर आहे. आणि आज एक महिला या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहे, याचं दुःख मला होत आहे. यासाठी या सर्व गोष्टीला एका महिला प्राध्यापिकेला न्याय मिळावा यासाठी म्हणून मी हे उपोषण चालू ठेवत आहे. एकूणच ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर विद्यापीठ प्रशासन, संचालक प्रशासन या महिलेची दखल घेतं का आणि यांना न्याय मिळवून देतं का हे पाहणं औचित्याचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, नांदेड. आवाज बहुजनांचा.